आयाराम आणि गयारामांना रोखण्यासाठी 10th शेड्यूलची निर्मिती करण्यात आली। मात्र हा निर्णय पाहता 10th शेड्यूल ठेवलंच कशाला असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारलाय। या निकालानंतर आग लागली आहे, त्यामुळे काही नेते काहीही बडबड करतात असा पलटवार राष्ट्रवादी अजित गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी केलाय। आता ही आग लग गई है, ये आग कब बुझेगी ये 2024 के चुनाव के बाद में ही मालूम पड़ेगा। ही आग लागलेली आहे, आता त्या आगीमध्ये काहीतरी वेड्यासारखं बडबडावं लागतं आणि ते बडबडण्याचं काम काही नेत्यांवरती देण्यात आलेलं आहे। ती आग कशी जास्तीत जास्त वाढेल हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे। राजकारणात पक्ष तुटतात, नवीन मित्र मिळतात, नवीन रस्ते बदलले जातात, नवीन रस्त्यावरून लोक चालतात। पण 10th शेड्यूल ठेवलंय कशाला? आयाराम गयाराम नावाची पद्धत होती ती रोखायला, आणि त्याच्यानंतर सुधारणा केली त्याच्यात। पहिल्यांदा असं होतं की 50% बाहेर जाऊ शकत होते। जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 50% पण हे संख्या कमी होईल, तेव्हा त्यांनी सांगितलं की 2/3 बाहेर पडू शकतात, पण बाहेर राहून ते पार्टी नाही बनवू शकत। त्यांना कोणाच्यात तरी मर्ज झालं तर त्यांचं अस्तित्व राहील, नाही तर त्यांचं अस्तित्व काढून टाका, असं 10th शेड्यूलचं स्पष्ट म्हणणं आहे। तर आमचे अध्यक्ष म्हणतात की हे सगळं माझ्याकडे कशाला येता, माझं कामच नाही आहे, माझ्या स्कोपमध्येच नाही आहे। मग 2 वर्ष काय उबत होते अंडी।